श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेव दत्त. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भक्तांनो. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील ओवी 51 ते 100 मध्ये भगवान कृष्णांनी भक्तीचा अत्यंत सहज, प्रेमळ आणि सर्वांसाठी आचरणात आणता येईल असा मार्ग ते सांगत आहेत. खऱ्या भक्तांच्या गुणांचे वर्णन करताना ते सांगतात की अहंकाराचा त्याग, सर्वांप्रती प्रेम, दया, क्षमा आणि समत्व भाव हीच खरी भक्तीची खरी ओळख आहे. चला तर मग मन शांत करून श्रीकृष्णांच्या या अमृतमय उपदेशांचे श्रद्धेने आपण श्रवण करूया. मंग कुंडलिनिकेचा टेंभा आधारी केला उभा, दया चोजवले प्रभा निमतांबरी. त्यानंतर कुंडलिनीची ज्योती आधार चक्रावर उभी करून त्या प्रकाशात आनंदाने मस्तकापर्यंत प्रवेश करतात. नवद्वारांची या चौचकी बाणोनी सयंतीची आडवंकी, उघडली खिडकी ककारांतीची. 9 द्वारांच्या चौकीत इंद्रिय निग्रहाचा अडसर घालून सुषुम्नेचा मार्ग खुला करतात. प्राणशक्तीचा मुंडे प्रहारुणी संकल्प मेंढे, मनोमहिषाचे निमुंडे दिदली बळी. प्राणशक्तीरूपी चामुंडा देवीला संकल्परूपी मेंढे मारून मनोरूपी महिषासुराचे मस्तक बली म्हणून अर्पण करतात. चंद्र सूर्य बुझावनी करुणी अनुहताची सुडावनी, 17वीचे पाणी चिंतेले बेगी. इडा आणि पिंगला नाड्यांचे ऐक्य करून अनाहत ध्वनींचा गजर करून अमृत कलेच्या साठ्यांपर्यंत पोहोचतात. मग मध्य विवरे तेने कोरिवे दादरे, ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र. नंतर सुषुम्ना नाडीच्या मध्य विभारातील जिन्याने वर चढत मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचतात. वरी मकारांत सोपान ते सांडोनिया गहन, आखे सुनिया गगन भरले ब्रह्मी. नंतर गहन मकाराची पायरी ओलांडून माया काखेला मारून ब्रह्मरूप होतात. ऐसे जे समबुद्धी बिळावया सोहम सिद्धी, अंग बिताती निरवधी योग दुर्गे. जे अशा प्रकारे समबुद्धीचे भक्त ब्रह्म प्राप्ती करता योगादी कठीण साधने साध्य करून घेतात. आपुलिया साठो वाटी शून्य घेती उठावटी, तेही मातेची किचटी पावती गाम. अर्जुना, याप्रमाणे जे आपला अहंभाव अर्पण करून ब्रह्मरूप होतात तेही मलाच येऊन मिळतात. वाचोनी योगाचे निबळे अधिक काही मिळे, ऐसे नाही आगळे कष्टाची दया. पण या योग बळाने त्यांना काही अधिक माहिती मिळते असे नाही, कष्ट मात्र अधिक पडतात. क्लेशोधिक तरस्ते शाम व्यक्ता सक्त चेतसाम. अव्यक्ता ही गती दुर्दुःख देहवधीर वाप्यते. निर्गुण ब्रह्माची उपासना करणाऱ्या देहधारी पुरुषांना उपासनेचे कष्ट होऊन अव्यक्त मार्गाची गती मोठ्या कष्टाने प्राप्त होते. जे हे सकळ भूतांची आहे ती निरालंबी अव्यक्ती, पसरली या आसक्ती भक्ती विन. सर्व प्राणी मात्रांचे कल्याण रूप निराधार आणि अवयव नसलेल्या ब्रह्माच्या प्राप्तीची जे भक्तीच्या साधनाशिवाय इच्छा करतात, तया महेंद्राधिपदे करिता ती वाट बधे, आणि रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोनी ठाती. त्याची त्या मार्गात इंद्राधिक पदे अडवणूक करतात आणि रिद्धी आणि सिद्धी ही जोडीही मध्ये आडवी पडते. काम क्रोधांचे बिलग उठावती अनेक, आणि शून्येसी अंग झुंजवावे की. काम, क्रोध इत्यादी अनेक शत्रू आडवे येतात आणि ब्रह्मप्राप्तीच्या अलीकडे शून्य स्थितीशी त्यांना झगडावे लागते.
तहाने तहानाची पियावी, भुकेली भुकची खावी, अहोरात्र वावी राम. या योगमार्गात तहानेनेच तहान, भुकेनेच भूक भागवावी लागते आणि हाताच्या मोजपट्टीने वारा जसा मोजावा तसे शून्याशी झगडावे लागते. उनी देहांचे पहुडणे, निरोधांचे बेलावणे, झाडासी साजणे सावळावे गा. दिवसा उन्हास निजणे, इंद्रियांचा निरोध करणे ही ज्याची करमणूक असते आणि झाडांच्या समवेत ज्यांना संवाद करावा लागतो. शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, सृष्टीची आसावे घरांतू. थंडी हे नेसण्याचे वस्त्र, ऊन हे पांघरून आणि पाऊस हे ज्यांचे घर आहे. किंबहुना पांडवा, हा अग्निप्रवेशुनी चनवा, भातारे बीन करावा तो हा योगू. किंबहुना अर्जुना, पतीशिवाय नित्य नवेपणाने सती जाणे तसा हा योग आहे. एत स्वामींचे काज, ना बापिके व्याज, परिमरणेसी झुंज नित्य नवे. हा अग्निप्रवेश पतीसाठीही नव्हे किंवा तो ताप कुल परंपरागत हौनादिकांसाठीही नव्हे, पण मरणापाशी नित्य नवीन लढाई करणे पडते. ऐसे मृत्यूहीन तीख, का घोटे कडत बीख, डोंगर गिळता मुख न फाटे काय. असे मरण्यापेक्षाही अधिक तीक्ष्ण आणि कढत विष गिळवेल का? डोंगर गिळू पाहणाराचे तोंड फाटणार की नाही? म्हणून योगाची आवाटा, जे निघाले गा सुभटा, तया दुःखांची आवाटा भागा आला. म्हणून हे वीरश्रेष्ठा, जे माझी प्राप्ती व्हावी म्हणून योग मार्गाला लागले, त्यांच्या वाट्याला दुःखच आलेले आहे. म्हणून योगाची आवाटा, जे निघाले ग सुभटा, तया दुःखांचा शेलवटा भागा आला. म्हणून हे वीरश्रेष्ठा, जे माझी प्राप्ती व्हावी म्हणून योग मार्गाला लागले, त्यांच्या वाट्याला दुःखच आले. पाहे पालोहाचे चणे, जी बुचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी होय. अरे बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खाण्याची पाळी आली तर त्याचे पोट भरेल का, की प्राण निघून जाईल? तूच विचार कर. मनोनी समुद्र पाही, तरणे आती केही, का गगना माझी पायी खोली जतू असे. हाताने पोहून कोणी समुद्र तरून जाईल का, किंवा आकाशात कोणी पायांनी चाललेला आहे का? वळघाली अरणांची थाटी, अंगी न लगता काठी, सूर्याची पावटी हा होय घाम. रणात युद्धासाठी जाऊन ज्याच्या अंगावर एकही घाव वार झालेला नाही, त्याला सूर्य लोकाची प्राप्ती होते का? न्या लागे पांगुळा हेवा, नवे मायुसी पांडवा, ते देहवंता जीवा अव्यक्ती गती. म्हणून अर्जुना, पांगळ्याला वायूबद्दल जसा हेवा वाटत नाही, तशी देह अभिमानाने जीवाने अव्यक्त स्वरूपाची हाव धरू नये. ऐसा हे जरी दिवसा, बांधुनिया आकाशा, झोंबती तरी क्लेशा मात्र होती. असे असूनही आकाशाला झोंबावे तसे अव्यक्त स्वरूपाच्या प्राप्तीची जे धिटाईने ईर्ष्या धरतात, त्यांना केवळ क्लेशच होतात. म्हणून एरते पार्था, नेनतीची हे व्यथा, जे का भक्ती पंथा ओटंगले. म्हणून पार्था, भक्ती मार्गाला लागलेले जे दुसरे लोक, त्यांना असे कष्ट होत नाहीत. एतू सर्वानी कर्मानी मयी संन्यस्त मत्परा, अनन्येनैव योगेन मा ध्यायंत उपासते. जे मत्पर होऊन माझ्या ठिकाणी सर्व कर्म अर्पण करून आणि माझे ध्यान करून अनन्य भावाने माझी उपासना करतात. कर्मेंद्रिय सुखे, करती कर्मे अशेखे, जे का वर्ण विषेखे भागा आली. वर्णाश्रम धर्माप्रमाणे
आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचे जी कर्मेंद्रिय सुखाने आचरण करतात, विधी ते पाळीत, निषेधांते गाणीत, म्हणजे ते येऊनी जाळीत, कर्म फळे. सर्व कर्म यथाविधी मला अर्पण करून त्यापासून मिळणारी फळे ते जाळून टाकतात. येया परी पाही अर्जुना माझे ठाई, संन्यासुनी नाही करीती कर्म. अर्जुना, याप्रमाणे सर्व कर्म मला अर्पण करून ते ती न केल्यासारखेच करून टाकतात. आणि कही जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचुनी धाव आणोती नाही. आणखीही त्यांची कायिक वाचिक मानसिक यांची माझ्याशिवाय अन्य ठिकाणी धाव नसते. सर्व कर्म मलाच अर्पण करते. जे मतपर उपासिती निरंतर, ध्यान मी शेंगर माझे झाले. असे जे माझ्या ठिकाणी रत राहून नित्य माझी उपासना करतात, त्यांच्या ध्यानाच्या योगाने ते माझे वस्तीस्थानच होतात. जयांची आवडी केली मजशी कुळवाडी, मोक्ष मोक्ष बापुडी त्याची कुळे. भोग मोक्षादी दुर्बळांच्या नादी न लागता ज्यांच्या प्रिय व्यवहाराला मीच एक स्थान झालो. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मनी आगे, तयांचे काय एक सांगे जे सर्व मी करी. त्याप्रमाणे अनन्य भावाने ज्यांनी स्वतःला जीवाने, मनाने आणि शरीराने मला विकले, त्यांचे कोणते काम मी करतो म्हणून सांगू. जे जे पडेल ते ते मी करतो. तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात, भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. पार्था, माझ्या ठिकाणी चित्त समर्पण केलेल्या भक्तांचा मी जन्म मृत्यूरूप संसारातून उद्धार करतो. किंबहुना धनुर्धरा जो मातेची उतरा, तो मायेचा सोयरा की तुला पा. किंबहुना अर्जुना, जो आपल्या आईच्या पोटी जन्म घेतो तो तिचा किती आवडता असतो हे काय सांगावे. ते मी तया जैसे असते तेसिया, पळीकाळ नकोलिया घेतला पट्टा. पण ते कोणीही आणि कसेही असोत, माझे आणि त्यांचे तसे नाते आहे. त्यांना मृत्यूचाही त्रास न व्हावा याची मी हमी घेतलेली आहे. एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थांची कांता पुराण मागे. एरवी कोणीही एकदा का तो माझा भक्त झाला की मग त्याला संसाराची काळजी नको. मला सांग, राजाच्या कुटुंबाला कधी भीक मागण्याचे कारण पडेल काय? तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काहीसे नेही न लाजे तयांचे मी. तसे ते माझे प्रिय सोयरे आहेत असे तू समज. मग त्यांच्यावर संकट आल्यास त्याची लाज मलाच नाही का? जन्म मृत्यूची आलाटी झळंबती या सृष्टी, ते देखोनी या पोटी ऐसे जाहले. या जगात सर्व लोक जन्म मृत्यूच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात आहेत. ते पाहून असे वाटते, भवसिंधूचे निमाजे कवनाचे धाकून उपजे, तेथ जरी की माझे विहिती हन. की भवसागराच्या गर्जनेने कोण भिणार नाही, तेथे जे आहेत तेही भीतीलच. म्हणून का पांडवा मूर्तीचा मेळावा, करुणी त्याची गावा धाव तू आला. म्हणून अर्जुना, सगुण रूप धारण करून मी त्यांच्या गावाला धावत आलो. नामाची सहस्रवरी नावाई या उधारी, सजुनी या संसारी तारू जाहलो. आणि असे पहा, नाम संकीर्तन रूप हजारो नावा बनवून मी त्यांचा तारव झालो. सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले, परिग्रही घातले तरी बरी. जे संग रहित होते त्यांना ध्यान मार्गाला लावले
आणि जे संसारी होते त्यांना नामरूपी नावेवरती बसवले. प्रेमाची पेटी बांधली एकाची पोटी, मग आणली तंटी सायुज्याची या. परंतु जे जे माझे भक्त झाले मग ते 4 पायांची पशु का असेनात, त्यांना मी वैकुंठ वासाचे अधिकारी केले. परी भक्ताची नावे चतुष्पदादी आघवे, वैकुंठीची राणी मी योग्य केले. परंतु जे जे म्हणून माझे भक्त झाले मग ते 4 पायांचे पशु का असेनात, मी त्यांना वैकुंठ वासाचे अधिकारी केले. म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता, ते समृद्धता आणि मी सदा. म्हणून माझ्या भक्तांना कसलीही चिंता नसते, कारण त्यांच्या मदतीसाठी मी सदैव दक्ष आहे. आणि जेव्हांची का भक्ती दिदली आपुली चित्तवृत्ती, तेव्हांची मजस्तुती त्यांची नाटी. आणि ज्यावेळी भक्तांनी आपले चित्त मला अर्पण केले त्याच वेळी त्यांनी मला आपला छंद लावला. या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया, शिकी जय जय जया मार्गा भजिजे. म्हणून हे भक्तराया धनंजया, तुला जर भक्ती मार्गाला लावायचे असेल तर हा चित्तवृत्ती समर्पक मंत्र तू शिक. मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय, निविशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन संशया. तू माझ्या ठिकाणीच आपले मन ठेव आणि माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर, म्हणजे देह पतनानंतर तू माझ्याच ठिकाणी वास करशील यात संशय नाही. अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी सवृत्तिक, करो निघाली निष्कंठ बुद्धी निश्चयसी. अरे बुद्धीचा निश्चय करून तुझी मनोवृत्ती एक माझ्या स्वरूपी जोडलेली असू देत. ये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी, रिगाली तरी पावसी माते तू गा. तुझे मन आणि बुद्धी दोन्हीही माझ्या ठिकाणी प्रेमाने जडली की तू मला प्राप्तच होशील. जे मन बुद्धी ही धर केली माझ्या ठाई, तरी सांगे मज काही मी तुझे उरेन. मन आणि बुद्धीने माझ्या ठिकाणी वस्ती केल्यानंतर मी तूपणा उरेल काय, तूच सांग. मनोनी दीप पालवे सवेंची तेज मालवे, कारवी बिंबा सवे प्रकाशू जाय. म्हणून दिवा मालवतात जसे तेज नाहीसे होते, किंवा सूर्य मावळतात जसा प्रकाश नाहीसा होतो. अशा प्रकारे आज आपण ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील ओवी 51 ते 100 मधून खऱ्या भक्तांची लक्षणे आणि भक्त योगाचा सुंदर संदेश जाणून घेतलेला आहे. या ओव्यातील प्रत्येक शब्द आपल्या जीवनामध्ये प्रेम, नम्रता, श्रद्धा आणि ईश्वर भक्तीने दृढ करो हीच श्रीचरणी प्रार्थना. पुढील भागामध्ये आपण ओवी 101 पासून भावार्थ ऐकूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सद्गुरू भक्ती मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.